नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाइल 9130096001। इस मानसून में नांदेड़ शहर में 25,000 वृक्ष लगाने का संकल्प नांदेड़ मनपा, वृक्ष मित्र फाउंडेशन और गुरुद्वारा लंगर साहिब की ओर से संयुक्त रूप से लिया गया है। शुक्रवार 5 जुलाई को माता गुजरी जी विसावा गार्डन में इस कार्य को प्रारंभ किया गया। प्रातिनिधिक रूप में संत बाबा बलविंदर सिंह जी और मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े के हाथों पौधा रोपण किया गया। इस समय संत बाबा बलविंदर सिंह जी, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े, संतोष मुगटकर, सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम सहित अन्य अधिकारी और पर्यावरण प्रेमी नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। वृक्षारोपण के साथ ही पौधों को जीवित रखने का अनूठा कार्य इस बार होने जा रहा है। आधुनिक रक्षक ट्री गार्ड्स के माध्यम से सेल्फ वाटरिंग पद्धति से एक ट्री गार्ड से करीब 15 लीटर पानी स्टोरेज की क्षमता पैदा की जा रही है। करीब 9 फीट ऊंचे पौधे का रोपण इससे संभव हो पा रहा है। इस अभियान से नांदेड़ शहर की सूरत और सीरत दोनों बदलने में सहयोग मिलेगा, इसलिए नागरिकों ने परिजन बनकर इस अभियान में अपना योगदान देना आवश्यक है। ऐसा आह्वान मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने इस समय किया। उसके बाद शहर के महात्मा फुले प्रतिमा से अन्ना भाऊ साठे प्रतिमा तक महात्मा ज्योतिराव फुले मार्ग पर 120 पौधों की मान्यवरों के हाथों बुआई की गई। दौरान नागरिकों ने विभिन्न 25 सामाजिक संस्थाओं के माध्यम से इस अभियान के लिए 500 रक्षक ट्री गार्ड्स उपलब्ध करवाए हैं। नागरिकों को प्रोत्साहन देने के लिए मनपा द्वारा सुंदर मेरा ओपन स्पेस इस प्रतियोगिता की जल्द ही घोषणा की जाएगी। विजेताओं को 3 लाख और 2 लाख रुपयों की धनराशि मनपा की ओर से दी जाएगी, जिससे अपने परिसर के ओपन स्पेस को विकसित करने में और परिसर को स्वच्छ सुंदर बनाने में आर्थिक मदद मिलेगी। ऐसी जानकारी मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने MCN हिंदी न्यूज को दी। हरित नांदेड करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन व पर्यावरण प्रेमी यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण वृक्षसंगोपन हे करून शहरामध्ये नवीन 25,000 झाडं लावायचे हे आमचं नियोजन आहे। त्यासाठी आज जे नवीन प्रकारचे ट्री गार्ड आलेले आहेत, देशी वनस्पती आलेले आहेत, त्याचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। या ट्री गार्डमध्ये 15 लिटर पाणी स्वतः ट्री गार्डमधून झाडाला उपलब्ध होत आहे, त्यामुळे त्याचं जगण्याचं प्रमाण वाढणार आहे। या पद्धतीचं नागरिकांनी स्वेच्छेने लोकवर्गणीतून आपल्याला 500 ट्री गार्ड उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अशाच पद्धतीने नागरिकही या बाबीसाठी स्वतःने पुढाकाराने पुढे येत आहेत। यासाठी महापालिका सर्व नागरिकांनी आवाहन करत आहे की आपण नव्याने सुंदर माझी ओपन स्पेस अशा पद्धतीचं एक स्पर्धा आयोजित करणार आहोत। त्यामुळे आपल्या भागातील ओपन स्पेसमध्ये आपल्या स्वखर्चाने लोकवर्गणीतून जर आपण अशा पद्धतीचं वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन करत असाल तर महापालिकाही त्याला प्रेरणात्मक प्रोत्साहनात्मक काही बक्षीस देणार आहे। त्याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे। तर महापालिकेचं यावर्षीचं जे 25,000 झाडं लावण्याचं आणि संगोपन करण्याचं नियोजन आहे त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग राहील अशी मी अपेक्षा करतो आणि यासाठी नागरिकही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत। त्या अपेक्षेसह आपल्या सर्वांचा आभार मानतो। वृक्षमित्र फाउंडेशन अंतर्गत गेल्या 6 वर्षापासून नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत। निस्वार्थपणे आमचं काम चालू आहे। यावर्षी आदरणीय डॉक्टर डोईफोड़े सरांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेसोबत गुरुद्वारा लंगर साहिब सोबत आणि इतर 25 सामाजिक संघटना सर्वजण मिळून आम्ही हरित नांदेड अभियान हे अभियान राबवत आहोत। याचा मुख्य उद्देश असा आहे की शहरातलं वाढतं तापमान कमी झालं पाहिजे। नांदेड शहराचं तापमान हे 47-46 डिग्री सेंटीग्रेड झालं होतं। आपण देशामध्ये एक दिवस पहिले होतो। ही लाज आपल्याला आता वाटायची वेळ झालेली आहे। प्रत्येक नागरिकांनी जागरूक झालेलं पाहिजे आणि आपल्याला ह्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे। फक्त झाड लावायचं आहे आणि झाड जगवायचं आहे। झाडं आपल्याला नगरपालिका उपलब्ध करून देत आहे। 25,000 झाडं आणि त्याच्यासाठी खड्डे हे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे ना। आपण नागरिकांतर्फे ट्री गार्ड घेत आहोत। आज तुम्ही बघत असाल रक्षक ट्री गार्ड, ज्याच्यामध्ये 15 लिटर पाण्याचं स्टोरेज होतं। हे आपण ट्री गार्ड नवीन असं आपण वापरत आहोत, ज्यामुळे झाडं जगण्याची 100% हमी झालेली आहे।